नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत। आज आपण आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत घड्याळ चिन्हावरील बाळासाहेब आजबे काका यांची आज सभा झाली आहे। काय सभेमध्ये त्यांनी मुद्दे घेतले, काय चर्चा आहे आपण जाणून घेणार आहोत। काका नमस्कार। सध्या महायुतीमध्ये दोन उमेदवार आहेत, नेमकं आपला स्पर्धक आणि कोण आहे, संघर्ष कोणासोबत आहे? सगळ्यांशीच ना, माझा संघर्ष 16 जणांशी। 16 जण माझ्या अपोज मध्ये, सगळे माझ्या संघर्षामध्ये। शिरूर कासार विधानसभेचं जे राजकारण आहे सध्या डुक्कर मारण्यावर ज्या मुद्द्यावर येत आहे, काय काय अडचण नाही। भाजपाचे जे उमेदवार आहेत मला आमदार करणार आहे, त्यांना मोकळा वेळ मिळणार आहे, ते करतील ते बरोबर काम। भाजपाचे उमेदवार म्हणले की मी निवडून आल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये सर्व डुक्करांचा बंदोबस्त करणार, सर्व डुक्कर मारून टाकणार। तर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे आहेत, तर ते सुरेश अण्णा धस यांच्यावर टीका करताना म्हणलेत की त्यांचं काम त्यांनी डुक्कर मारण्याचं मन लावून करावं। याविषयी काय वाटतं आपल्याला? बरोबर, ते म्हणले असले ते मन लावूनच केलं पाहिजे काम। तर आपण सध्या आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूर शहरामध्ये अनेक विकास कामं केले आहेत, पण याच्या अगोदर एक चर्चा होती की आपण विकास कामं जे आणलेले आहेत पण कोणतरी आपल्या विकास कामामध्ये खोडा घालण्याचं काम करत। मला नगरपंचायतने आता एनओसी दिलेलं नाही, पण मी वर्क ऑर्डर आणले, कोर्टात गेले, कोर्टातून स्टे आणलाय त्यांनी, पण त्याच्या आधीच माझ्या वर्क ऑर्डर झालेत। कसं पाहता आपला आता सध्या घड्याळ चिन्हावर आपण उभा आहेत आणि एकंदरीतच आता आपला विजयच्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? विजय निवडून येणार। ठीक आहे, आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे काका आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेतलं आहे। एकंदरीत भाजपाचे सुरेश धस आहेत, भीमरावजी धोंडे अपक्ष आहेत। एकंदरीतच काय वाटतं की आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभेची जी निवडणूक आहे ते डुक्कर मारण्याच्या मुद्द्यावर ही सुरू झालेली आहे।